उठलं की रामनामाचा ध्यास लागतो. माघ महात्म्य सुरू आहे. या रामदासी संप्रदायी नित्योपासनामध्ये रामरक्षा, भीमरूपी रामाची 121 नावं आणि सवाया अनेक अनेक पदं आहेत जी उपयुक्त आहेत. आपली रामनामाची माळ तर सुरू आहे 1008 वेळा प्रत्येकी. रामनाम नौका भवसागरी तराया. 365 रुपये भरा आणि 365 दिवस नाम घ्या. हा उपक्रम सुरू आहे. त्यासाठी शिवगाज उपासना सुरू आहे. त्यासाठी शिवपुराण वाचन सुरू आहे. आणि रामनामाची माळ ओढली की आपलं काम झालं असं नाही. तर आता जे श्रीरामाचं उर्वरित काम राहिलेलं आहे त्यासाठी आम्ही रामनाम हे दर्शिका मॅडमनी या वया काढलेल्या आहेत की त्यांनी सांगितलं आहे की रामनामाची ह्या वया तुम्ही केव्हा सुरू केल्या, केव्हा तुमच्या पूर्ण झाल्या, हे सगळं तुम्ही आम्हाला लिहून पाठवा. आणि रामनामाची आपली लिहूनसुद्धा उपासना सुरू आहे. आणि त्याआधी आपली 100 वेळा हे हनुमान चालिसा म्हटली जाते. पानं उलटायला नको, काही नको. ही हनुमान चालिसा समोर एक संघ आहे आणि पाठ झाल्यामुळं आता काही प्रश्न नाही. एक सुरुवातीचा शब्द ऐकला की संपूर्ण हनुमान चालिसा म्हटली जाते. अशा प्रकारे आपल्या लेखी माळ ओढून, जप करून, स्तोत्र म्हणून अनेक अनेक उपासना सुरू आहेत. आणि त्याच उपासनेस जोडल्या गेलेल्या सर्वांना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. त्याचबरोबर आपले चालू आहे ते म्हणजे रामचरितमानस. हे रामचरितमानस याच्यातल्या 21 दोहे आपण रोज म्हणतो. आणि आमच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ आपण दासबोध वाचतोय. आणि ही सर्व उपासना करताना मनास आनंद होतोय. आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही जगामध्ये मोठं, हे मात्र उपासना केल्यावरच समजतं. श्रीराम समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरीचं अध्ययन सुरू आहे. वास्तुशास्त्र शिकणं सुरू आहे. आपण सारे अर्जुन आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण जे आपण शिकू, जे आपण आत्मसात करू, त्याची आपल्याला उत्तम अनुभूती येईल. आणि तुम्हीसुद्धा या मार्गावर चाला अशी मी आपणास विनंती करेन. शिकायचं कधीही थांबवू नका. रोज शिकायचं आहे. रोज रोज नवीन नवीन शिकायचं आहे. हा ध्यास हाच आपल्याला मोठं बळ देतो. श्रीराम समर्थ.